साहेब अहो मशीनचा मेंटेनन्स केलाच पाहिजे आपल्याला आणि मेंटेनन्स केल्याशिवाय मशीन रिझल्ट कसे देतील. मी कामगारांना नेहमी सांगत असतो तुम्ही मशीनकडे लक्ष द्या. अहो, मुद्दा काय आहे? तेच मुद्दाच सांगतोय तुम्हाला मी साहेब. म्हणजे कामगारांचं कसं असतं ना की म्हणजे कामगार तुम्हाला घाबरतात आणि घाबरली की मग बोलत नाहीत ना. माझ्याजवळ बोलतात, मी त्यांना सांगतो समजून. आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, मुद्द्याचं बोला. हा ते बरंच बोलायचंय साहेब, पण आता तसं वेळ नाही ना. मला जरा थोडंसं काम होतं. माझं काम करून मग मी तुमच्याशी बोलू का? सविस्तर बोलतो. ठीक आहे. आलो साहेब मी. आई, आई बोल. उरकलं का रे तुझं काम? इतक्यात कशी होतील कामं? मग तू लवकर काम उरक आणि प्लीज घरी ये. इंद्रा, मला तुझी खूप काळजी वाटते. काळजी का? काय झालं? मुख्य म्हणजे ना त्या मुलीपासून, त्या राणीपासून लांब राहा. ती मुलगी चांगली नाहीये. ती ना तुझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, पण तू तिला स्वतःच्या बाजूला देखील उभं करू नकोस. आई, अगं ती मुलगी काय करणार आहे? का काळजी करतेस तू? इंद्रा, तुला वाटते ना तशी ती युजलेस नाहीये. तिच्यानं नक्कीच डोक्यात काहीतरी चालू आहे. काल हळदीत जो काही तमाशा झाला ना, हे सगळं तिनेच केलेलं असणार आहे. म्हणून म्हणते प्लीज तू तिच्यापासून लांब राहा. बकरा बरोबर खाली आलाय. सोड सोड काट सोड सोड.